नमस्कार, मी अंकिता राजेंद्र मोरे. माझं BSc ऍग्रिकल्चर झालेलं आहे. मी आता लॉची विद्यार्थिनी आहे आणि कुक्कुटपालन करत आहे. प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती आमचं सध्या काम आहे. त्यासोबतच जेनेटिक इंटेलिजन्स आणि इनहेरिटन्स वरती आम्ही काम करतोय. आणि थोड्या वेळापूर्वी जसं आपल्या एका वक्त्याने बोलले होते की शेतकऱ्याच्या मुलाला शेती करू वाटत नाही, तर मला अभिमान आहे की मी एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आले. माझे आई वडील शेती करतात, माझे आजी आजोबा शेती करायचे आणि पुढे माझाही मानस शेती करण्याचाच आहे, त्याचा मला अभिमान आहे. कुक्कुटपालनाविषयी जर बोलायचं झालं तर आम्ही सध्या रेसिड्यू फ्री वरती काम करतो. रेसिड्यू फ्री हा कॉन्सेप्ट जो आहे हा दुधना पोल्ट्रीने सर्वप्रथम इंट्रोड्यूस केला होता. सगळ्यात पहिले तुम्हाला ऑर्गॅनिक आणि रेसिड्यू फ्री याच्यामधलं अंतर सांगते. इथे ऍग्रिकल्चर स्टुडंट सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे मी इंग्लिश मध्ये सुद्धा हे भाषण करणार आहे. ओके, सो बेसिकली रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिक मध्ये डिफरन्स काय आहे? तो ऑर्गॅनिक ही इनपुटची पद्धत आहे आणि रेसिड्यू फ्री ही आउटपुटची पद्धत आहे. आपण इनपुट जो टाकतो सेंद्रिय हे ऑर्गॅनिक मध्ये येतं, पण आपण जे कंझ्युम करणार आहे, आपण जे खाणार आहे ते रेसिड्यू फ्री असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रसायन नसणार आहे. ओके, आपण सेंद्रिय बरेच घटक अशा असतात, जसा नीम अर्क झाला, हे आपण जेव्हा पिकांमध्ये टाकतो किंवा प्राण्यांना देतो, याच्यामधून ॲझॅटिरॅक्टिन जे आहे हे एक्स्ट्रॅक्ट होऊन बॉडी सोबत रिॲक्ट करून केमिकल फॉर्म करतं. विच मीन्स वेन वी कंझ्युम द प्लांट ऑर ॲनिमल, इट विल गिव्ह यू रेसिड्यू, इट विल गिव्ह यू केमिकल. ते कम्प्लिटली हेल्दी नसणार आहे. सो रेसिड्यू मीन्स आपण असे घटक वापरतो ज्याच्यामुळे एंड प्रोडक्ट जो आहे हा कम्प्लिटली ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही रसायन नसणार आहे. त्यासाठी आम्ही स्वतःचा फीड फॉर्म्युला डेव्हलप केला आहे. तो इतका महत्वाचा आहे की आपल्या पोल्ट्रीमध्ये 70% खर्च एकतर फीडचा आहे आणि कम्प्लीट पोल्ट्री ही डिपेंड करते खाद्यावरती. म्हणजे तुमच्या पक्षाची चव कशी असणार आहे, तुमचं अंड किती काळ टिकणार आहे, त्याची शेल्फ लाईफ किती असणार आहे, हे सगळं तुमच्या खाद्यावरती डिपेंड करतं. बऱ्याच ठिकाणी गावरान कोंबडीचं अंड 4 ते 5 दिवसापेक्षा जास्त टिकत नाही. याचं कारण असं की अंड्यामध्ये जर का पोषण घटक नसतील तर अंड जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला पक्षाला हेल्दी खाणं द्यावं लागणार, त्याचं खाद्य न्यूट्रिशन असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण वापरतो शेवगा आणि तुती. शेवगामधून विटॅमिन्स, कॅल्शियम, प्रोटीन हे सगळे घटक कम्प्लीट होतात. तुती आपण वापरतो जी सेरिकल्चर साठी मेजरली वापरली जाते, ती तुती आपण वापरतो पोल्ट्री फीड मध्ये, ज्याच्याने मिनरल्स आणि प्रोटीनचे कंटेंट कम्प्लीट होतात. त्याच्यासोबत आपण वापरतो DOC, म्हणजे सोयाबीनचं डी ऑइल केक जे असतं, तेल काढल्यानंतर जी ठेप उरते, ते DOC आपण फीड मध्ये वापरतो. फिश पावडर वापरतो आणि मका वापरतो. ह्या घटकांमुळे आपल्या फीड मध्ये कार्बोहायड्रेट, अमायनो ऍसिड्स, प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन, मिनरल्स सगळ्या घटक आपल्या कोंबड्यांना मिळतात. विच मीन्स जे अंड आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये सगळे घटक असणार आहेत, ते न्यूट्रिशन असणार आहे आणि आपल्याला पोषण मिळणार. म्हणजे ज्या प्रोटीन सोर्स साठी आपण ते अंड खातोय ते खरोखर ह्या अंड्यामध्ये असणार आहे. त्याच्यासोबतच हे खाद्य आपण घरी बनवत असताना आपली प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी होणार आहे की आपल्याला मार्केट फीडची गरजच पडणार नाही. मार्केट फीड आपल्याला किती रुपयाला पडतंय? 33 ते 35 रुपयाला आपल्याला मार्केट फीड पडतं प्रति किलो. तुम्ही खाद्य घरी जर बनवत असाल तर आमची कॉस्टिंग आहे 17 रुपये. 33 ते 35 रुपये किलो जे खाद्य बाहेर मिळतं त्याच्यापेक्षा जास्त पौष्टिक खाद्य तुम्ही 17 रुपये किलो घरी स्वतः बनवू शकता. तुमची कॉस्टिंग जर कमी होत असेल तर तुम्हाला मार्केट प्राइस इव्हेंच्युअली जास्त मिळणार. जे अंड तुम्हाला 8 रुपयाला तुमची प्रोडक्शन कॉस्ट होते ते जर का तुम्ही स्वतःचे सोर्सिंग करत असाल, तुमची स्वतःची इन हाऊस फीड मिल असेल, तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन करत असाल, तर त्या अंड्याची कॉस्टिंग तुम्हाला 8 रुपयाच्या ऐवजी 4 रुपये येणार. विच मीन्स जर का तुम्हाला मार्केटमध्ये उद्या जाऊन जास्त चांगला भाव जरी नाही मिळाला तरीही तुम्ही प्रॉफिट मध्ये आहात. कशामुळे? तुम्ही स्वतःचा कॉस्ट कमी केलाय, तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन करताय, तुमची डिपेंडन्सी बाहेरच्यांवरती नाहीये. तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन करताय म्हणून तुम्हाला मार्केटच्या फीडची किंवा मक्काचा भाव जास्त जरी झाला तरी तुमचं प्रोडक्शन कॉस्ट ऑलरेडी कमी आहे. आता याच्या सोबतच अजून एक मेजर फॅक्टर असतो पोल्ट्रीमध्ये डिसीजचा, की जर एखादा बर्ड फ्लू आला, इन्फ्लुएन्झा व्हायरस आला किंवा बरेच त्याच्यामध्ये व्हायरसेस आहेत, हे सगळे व्हायरसेस जर आले आणि जर आपल्याला कधी एखाद्या वेळेस पक्ष्याच्या जीवाला दगाफटका झाला तर आपला लॉस होणार. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो? सो वी कॅन इंटिग्रेट, आपण इंटिग्रेशन करू शकतो. इंटिग्रेशन कसं करू शकतो? सो वी कॅन इंटिग्रेट पोल्ट्री विथ हॉर्टिकल्चर. म्हणजे आपली बागायती जे फळझाडं आहेत, द्राक्ष आणि डाळिंब सोडले
तर तुम्ही अगदी कुठल्याही फळ पिकामध्ये किंवा फॉरेस्ट्रीच्या झाडांमध्ये कोंबडी पालन करू शकता. लिंबोणी असू द्या, संत्री असू द्या, मोसंबी असू द्या, कुठल्याही पिकामध्ये तुम्ही कोंबडी पालन करू शकता. आता आम्ही कोंबडी पालन करतो कशामध्ये? ॲव्होकॅडो, पीच, पर्सिमन, एप्रिकॉट, ऑलिव्ह, किवी, दालचिनी, लवंग, इलायची, जागोटिकावा, ड्रॅगन फ्रूट, लिंबोणी, ऑस्ट्रेलियन ऑलस्पाइस असे सगळे मिळून एक 25 प्रकारचे एक्झॉटिक फ्रुट्स आम्ही आमच्या फार्मवरती लावले आणि त्याच्यामध्ये कुक्कुट पालन आम्ही करतो. याचा फायदा काय होणार? एक तर आपलं इंटिग्रेशन होणार, आपली सिंगल डिपेंडन्सी नाहीये, आपण फक्त आणि फक्त पोल्ट्रीवरती डिपेंडेंट नाहीये, आपल्याकडे दुसरं उत्पन्नही आहे. त्याच्यासोबतच आपल्याला जे शेतीमध्ये टाकणारं आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे तीही कमी होणार. ती कशी होणार? आपल्याला शेतीमध्ये लेबर लागतंय, कशासाठी लागतंय? खतं द्यायला लागतंय, इन्सेक्टिसाइड साठी आपल्याला लेबर लागतंय, खुरपणीसाठी लेबर लागतंय. आता कोंबड्या गवत उगवू देत नाहीत. ऍग्रिकल्चर स्टुडंटला माहितीये की 90% जमिनीमध्ये प्युपेशन होतं, बरोबर? इन्सेक्टचं प्युपेशन 90% जमिनीमध्ये होतं. म्हणजे कीटकांचे कोश सगळे 90% जमिनीमध्ये तयार होतात आणि कोंबडे किडे खातात. एकदा जमिनीमधूनच कीटकांचे कोश जर का कोंबड्याने खाल्ले तर उद्या जाऊन झाडांवरती कुठले किडे येणार नाही, इन्सेक्टिसाइडचा खर्चच नाही राहिला. खत कोंबड्यांचं तसंही पडतंच शेतामध्ये, खत टाकायचाही खर्च नाही राहिला, गवतही उगवू देत नाही. म्हणजे आपल्याला लेबरची गरजच नाहीये त्याच्यामध्ये. सोबतच एकमेव जगातलं असं लेबर आहे जे आपल्याकडून पैसे घेत नाहीये तर आपल्याला उलट पैसे देणार आहे. आणि त्याच्यासोबतच आपलं जे पीक आहे ते सुद्धा प्युअर ऑर्गॅनिक राहणार, त्याच्यामध्ये कुठलंही रसायनही टाकायची गरज नाही, म्हणजे हेल्दी राहणार. आणि आपल्या कोंबड्याही पूर्ण नॅचरल पद्धतीने रेज होणार. याच्यासोबतच आम्हाला हे सगळे जे घटक आहेत, आम्ही जेवढे पण फ्रुट्स तयार करतो आमच्या फार्मवरती किंवा आमचे जे रेसिड्यू फ्री अंडे आहेत हे आम्हाला एक्सपोर्ट करायचे आहेत. का? तर आपल्याला चांगला भाव मिळणं गरजेचं आहे. पण तो भाव कधी मिळणार? जर तुम्ही क्वालिटी मेंटेन केली तर. आमच्या जे बायर्स आहेत ते 80 रुपयाने एक अंडे घ्यायला तयार आहेत, पण ते कधी? जेव्हा तुम्ही रेसिड्यू फ्री ते प्रोडक्शन करणार. रेसिड्यू फ्री हा कॉन्सेप्ट असा आहे ना की तुम्हाला एक तर प्रोडक्शन कॉस्ट इतकी कमी देणार पण तुम्हाला मार्केट व्हॅल्यू खूप हाय देणार. म्हणजे तुमचा एकंदरीत खर्च कमी होतोय पण तुम्ही खर्च कमी केलाय म्हणून तुम्हाला भाव जास्त मिळतोय. आता तुम्ही एखाद्या पोल्ट्रीमध्ये गेले, तुम्हाला जर का कम्प्लीट बंदिस्त पोल्ट्री दिसली जिथे तुम्हाला अमोनिया गॅसचा वास येतोय, सगळ्या म्हणजे तुमचं डोकं उठणार तिथे जाऊन. आणि तिथे जाऊन जर का तुम्हाला एखाद्या व्यक्ती अंड्याचा भाव 15 रुपये सांगतोय, तुम्ही 100% बार्गेन करणार तिथे, किंवा तुम्ही कोंबडीच्या भावावरती बार्गेन करणार. पण तुम्ही जिथे कोंबडी बघणार की मोकळी फिरतीये, कर्कश आवाज करत नाहीये, शांत बसलीये झाडावरती, तुम्हाला वाटतं की यार नॅचरल आहे, तुम्ही पे करता ती प्राइस. पण याच्यामध्ये तुमचा खर्च कमी झालाय, तुमचे इनपुट कॉस्ट कमी आहे, तुम्हाला मार्केटिंग मध्ये मदत करते आणि यू आर प्रोड्युसिंग हेल्दी. तुम्ही हेल्दी प्रोड्यूस करताय, तुम्ही कुठलाही रसायन घटक प्रोड्यूस नाही करत आहे. यू आर नॉट प्लेइंग विथ लाइव्स ऑफ पीपल. व्हॉट यू आर डुइंग? यू आर इंटिग्रेटिंग फार्मिंग, सायमल्टेनियसली यू आर प्रोड्युसिंग हेल्दी, यू आर डुइंग गुड फॉर सोसायटी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधना पोल्ट्रीज. आता आम्ही ट्रेनिंग सेशन वगैरे जे घेतो, ट्रेनिंग सेशन आमचे कधीही पेड नसतात आणि फ्री ऑफ कॉस्ट असतात. त्याच्यामध्ये आम्ही जे लोकांना सांगतो दॅट इज शेड इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, ते इन्फ्रास्ट्रक्चर हे दुधना पोल्ट्रीजचं कम्प्लीट लो कॉस्ट आहे. जर का तुम्ही बघत असाल, इन्फ्रास्ट्रक्चर वरती आम्ही कुठेही कॉस्टिंग केलेली नाही, कुठेही खर्च केलेला नाहीये. तो कशामुळे? की पोल्ट्रीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च करण्याची गरजच नाही. पक्ष्यांसाठी तुम्हाला मोठं शेड बांधून द्यावं लागेल असं कुठेही लिहिलेलं नाहीये. पक्षाला तुम्ही जेवढी पक्षासारखी वागणूक देणार तेवढा तो हेल्दी राहणार. पक्षाला काय पाहिजे? ते मोकळी जागा पाहिजे, ते माती पाहिजे, ते झाडं पाहिजे, ते वर चढून बसायला. पक्षी झाडावरतीच बसतो ना. तेवढी जागा तुम्ही जर त्याला प्रोव्हाइड केली तर तो हेल्दी राहणार. पण तुम्ही पक्षाला VIP ट्रीटमेंट देऊन शेड बनवताय, तुम्ही पक्षाला शेड मध्ये ठेवताय, त्याने काय होणार? पक्षाची विष्ठा शेड मध्ये राहणार. मातीमध्ये जशी विष्ठा कंपोस्ट होते तशी शेड मध्ये होत नाही. सिमेंटच्या कोब्यावरती पक्षाची विष्ठा कंपोस्ट होत नाही, विच मीन्स तिथे अमोनिया गॅस जास्त रिलीज होणार. एकदा का अमोनिया गॅस रिलीज झाला आणि पोल्ट्रीमध्ये स्मेल यायला सुरू झाला की मॅक्झिमम 1 ते 1.5 वर्षामध्ये त्या पोल्ट्रीमध्ये सगळे डिसीजेस यायला सुरू होतात.
एकदा का तुमच्या शेडवरती डिसीज आली की विदाउट अँटीबायोटिक्स यू कांट क्युअर दॅम. तुम्हाला अँटीबायोटिक्स द्यावे लागणार. आणि दिस इज सायंटिफिकली प्रूव्हन की ज्या पक्षाला किंवा ज्या शेडमध्ये आपण अँटीबायोटिक्सचा युज करतो किंवा केमिकल्सचा युज करतो, त्या केमिकल्समुळे जे अविष्टा करतो पक्षी त्याच्यामध्ये डबल अमोनिया गॅस रिलीज होतो. आपल्या पक्ष्यांना आपण कधीही केमिकल्स नाही देत. आपण रेसिड्यू फ्री म्हणतो, म्हणजे आपण कम्प्लीट आयुर्वेदिक वरती काम करतोय. पक्षाला डे 1 पासून जर का आपण मोरिंगा फीड करतोय, मलबेरी फीड करतोय, हळद फीड करतोय, अद्रक लसणाचं पाणी देतोय, कडुलिंबाचा पाला देतोय, हे डे 1 पासून द्यायचं. असं नाही की ब्रोडिंग मध्ये तुम्ही कम्प्लीट केमिकल्स दिले आणि 1 महिन्यानंतर तुम्ही आयुर्वेदिक वरती शिफ्ट झाले. नाही. 1 महिन्याचा पक्षी जो आहे त्याचे ऑर्गन्स डेव्हलप होत आहे, त्याचे अवयव डेव्हलप होत आहे. त्या काळामध्ये आपल्याला त्याचं इम्युनिटी बूस्ट करायची आहे. आपल्याला जर का उद्या जाऊन येणारा रोग टाळायचा आहे तर सगळ्यात मेन गोष्ट आहे आपल्या पक्षाची इम्युनिटी. आपल्या औषध किती स्ट्रॉंग आहे हे गरजेचं नाही, आपला पक्षी किती स्ट्रॉंग आहे हे गरजेचं आहे. पक्षी एवढा स्ट्रॉंग असला पाहिजे की उद्या जाऊन कुठलाही आजार आला तर तो त्याला बळी नाही पडला पाहिजे. पक्षाचं नॅचरल हॅबिटेट त्याला मिळालं पाहिजे. आम्ही जेव्हा पोल्ट्रीमध्ये आता ह्या वर्षी अतिवृष्टी झाली, ह्या वर्षी देखील आम्ही पक्षाला कोंडलं नाहीये. पावसामध्ये पक्षी मोकळा होता. नॅचरल सिलेक्शन ऑफ ब्रीडिंग केली आम्ही कम्प्लीट. याच्यामध्ये फायदा काय झाला, जो पक्षी वीक आहे, जो पावसामध्ये सर्दी सुद्धा सहन नाही करू शकत आहे, साहजिकची गोष्ट आहे, पक्षी भिजणार. आणि पक्षाला कळतं किती भिजायचं. तो भिजला, त्याला सर्दी झाली, अद्रक लसणाचं पाणी द्यायचं, कडुलिंबाचं पाणी द्यायचं. नीट झाला तर ठीक, नाही तर जास्त त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही. याचं कारण काय, जर का त्या पक्षाला आज तुम्ही औषध देऊन त्याला ठीक केलं, उद्या जाऊन जर का बर्ड फ्लू आला तर त्या एका पक्षामुळे पूर्ण शेडवरती बर्ड फ्लू येणार. कारण तो पक्षी हेल्दी नाहीये. जो पक्षी सर्दी सारखा किरकोळ आजार सहन नाही करू शकत, तो पक्षी पोल्ट्री मधला कुठलाही रोग सहन नाही करू शकत. म्हणजे तो पक्षी आज आपला 200 रुपयाचा पक्षी मिळायला परवडतो, पण त्या एका पक्षामुळे उद्या जाऊन आपले लाखोचे पक्षी जर मरतील तर तो आपल्या शेडमध्ये नसलेला बरा. पक्ष्यांमध्ये एक नॅचरल सिस्टीम असते वीक पक्ष्यांना इरॅडिकेट करण्याची. म्हणजे जर का 100 पक्षी असतील तर 100 पक्ष्यांमधला जर का एक पक्षी वीक आहे तर बाकीच्या 99 पक्षी त्याला टार्गेट करून ऑटोमॅटिकली मारणार. का तर त्यांना माहितीये की हा वीक पक्षी आहे, हा रोग आणणार शेडवरती. हे नॅचरल इरॅडिकेशन होतं पोल्ट्रीमध्ये. आणि मॉर्टॅलिटी जे आपण म्हणतो की 5% 10% मॉर्टॅलिटी जे आपण काउंट करतो, दिस इज कम्प्लिटली नॅचरल. पोल्ट्रीमध्ये तुमची 5% तरी मॉर्टॅलिटी ऍटलीस्ट झाली पाहिजे, कारण ती नॅचरल आहे. जो पक्षी वीक आहे त्याला इरॅडिकेट करणार. सो 100% मॉर्टॅलिटी इरॅडिकेट करण्यावरती जायची गरज नाहीये. लेट देम डाय ऍटलीस्ट 5% पर्यंत. पण याचा अर्थ असा नाहीये की पक्षावरती रोग आला आणि ते मरतात आणि तुम्ही बघतच नाहीये. तुमचं त्यांच्यावरती निरीक्षण पण पाहिजे की तो जर मरतोय तो का मरतोय, तो रोग टाळण्यासारखा आहे का, तर ते खरोखर व्हॅलिड रिझन आहे का त्याच्या मॉर्टॅलिटीचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या निरीक्षणात असणं गरजेचं आहे. चालेल, आयोजकांचा आभार मला इथे बोलण्याची संधी दिली.